प्रश्न आपल्या समोर असा आहे विद्यार्थी मित्रांनो की पहा, करंट अफेअरचा प्रश्न आहे, देशातील पहिली स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणाली कोणती आहे? म्हणजे आपल्या भारतातील पहिली स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणाली कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे TARA, तारा ही भारतातील पहिली स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणाली आहे. त्याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहूया, कारण माहिती अतिशय महत्त्वाची आहे, परीक्षाभिमुख आहे. लक्षात घ्या, देशातील पहिली स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणाली, तिचं नाव आहे तारा. ताराचा फुल फॉर्म आहे टॅक्टिकल ॲडव्हान्स्ड रेंज ॲग्युमेंटेशन. ही आहे एक मॉड्युलर रेंज एक्सटेन्शन किट आहे. त्याविषयी पहा उद्देश काय तिचा, तर या प्रणालीमुळे पारंपरिक दिशाहीन असलेल्या डम बॉम्बचे आधुनिक व अचूक लक्ष्यभेदी शस्त्रांमध्ये रूपांतर करता येते. म्हणजे जे काही भरकटलेले दिशाहीन बॉम्ब आहेत त्यांचा अचूक त्यांना दिशा देता येते, त्यांचा उपयोग करून घेता येते, याचा उद्देश आहे. वजन आणि पल्ला, ही किट 250 ते 500 किलो वजनाच्या पारंपरिक बॉम्बला अचूक मार्गदर्शित दारुगोळ्यात बदलते. हे लक्षात घ्या. वैशिष्ट्य, यामुळे लढाऊ विमान शत्रूच्या हवाई संरक्षण क्षेत्राच्या बाहेर राहूनही लांब पल्ल्यावरून अत्यंत अचूकपणे जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ला करू शकतात. विकास आणि चाचणी, ही प्रणाली DRDO संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, भारतीय हवाई दल यांनी विकसित केलेली आहे. कोणा? DRDO आणि इंडियन एअरफोर्सनं. 7 मे 2026 रोजी ओडिसाच्या किनारपट्टीवर जॅग्वार लढाऊ विमानाद्वारे याची पहिली यशस्वी उडान देखील झालेली आहे. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवा की पहिली चाचणी कुठे घेतली? ओडिसाच्या जॅग्वार या लढाऊ विमानाद्वारे याची चाचणी घेतलेली आहे. आणि भारतातील ही पहिली स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणाली, जिचं नाव आहे तारा. ताराचा फुल फॉर्म सुद्धा आपण सांगितलेला आहे. अशा प्रकारे माहिती कशी वाटली नक्की सांगा. अशा जबरदस्त माहितीसाठी नवीन असताल तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.